तर बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार चुकीचा असल्याचं ओमराजेंनी म्हटलंय। ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजेंनी पहिल्यांदाच त्यांची भूमिका मांडली। दरम्यान त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे। तर दुसरीकडे भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नमूद केलेलं आहे। परत त्याचबरोबर तुमच्या पिकाचं नुकसान, जनावर मी मोठ्या धर्मसंकटात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा आहे, मात्र राजकीयदृष्ट्या बरोबर आहे। स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळत नसेल तर राजकीय अस्तित्वालाच धोका येऊ शकतो। सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामं होत नाहीत। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचा दबाव आहे। वडिलांच्या हत्या प्रकरणात निकालाच्या नंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात। आरोग्याच्या कारणांमुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही। तर आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय राहायला हवं असं देखील ओमराजेंनी म्हटलंय। पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या चर्चा खोट्या आहेत। त्यामुळे उभाटाच्या बाबतीत मी काय बोलणं योग्य नाही। त्यांनी त्यांचा वेगळा गट निर्माण केला। ह्याच्या आधी देखील 22 मध्ये अशाच पद्धतीत घडलं। जर नेतृत्व भेटणार नसेल, नेतृत्व कार्यकर्त्याला समजून घेणार नसेल, नेतृत्व लोकांच्या भावना समजणार नसेल, नेतृत्व लोकप्रतिनिधींना समजणार नसेल तर अशा प्रकारच्या घटना त्या घडत राहतील। परंतु यावर मी भाष्य करणं योग्य वाटत नाही।